नियोजन गुलालासाठी म्हणजे एकच की एक या बैलांकडनं अपेक्षा एकच आहे की आपल्याला फक्त एक बंदरला याही कोणत्या तरी याच्यात नंबर द्यावा 3 मध्ये एकच. कारण 2 वर्ष आम्हाला बंदरला गुलाल भेटला नाही, म्हणजे खूप प्रयत्न केले पण थोडक्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत होतो. आपण एक आपल्याला कुठेतरी बैलाही आपल्याला एक आपले नियोजन किंवा मेहनत कामगिरी तर 100% बैलांवर चांगले, फक्त एक 3 मध्ये गुलाल बैला हीच फक्त अपेक्षा त्यांच्याकडे, हीच त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे. तर कारण की आता जे तुमचे मालक आहेत त्यांनी एक तर मला सांगितलं, पण खरी जी गाडी हाकलणारे तुम्ही होतात, तर असं काय झालेलं होतं की गाडी 2 नंबर मध्ये बसली? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स ग्रुप आणि मैत्री ग्रुप या दोघांनी जे भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती, त्यामध्ये 6व्या गटामध्ये जे 2 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत, तर थेट माझ्या समोर येतं जाणून घेऊ की त्यांचं या शर्यतीसाठी कसं नियोजन होतं आणि येणाऱ्या वर्षी म्हणजे हा जो पूर्ण वर्ष आहे त्यामध्ये पण त्यांचं नियोजन कसं असणार आहे. तर दादा, सर्वात पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव कल्पेश पटेल आणि आपल्या गाडीचं नाव कैलासवासी दत्तू नथू मोकल मांडवकरवरनं जी आपली गाडी आली. तर दोन्ही बैलांचे एकदा नाव सांगा. हा हरण्या, तो राजा. हरण्या आणि राजा. तर कसं होतं आजच्या शर्यतीसाठी नियोजन? आजचं नियोजन म्हणजे हे नियोजन आमचं आता शर्यतीचं 2 महिन्यापासून चालू होतं. सारळची शर्यत आमची थोडक्यासाठी आमच्या हातातून निघून गेली आणि आताच्या शर्यतीचं हे नियोजन तर म्हणजे असं होतच की आपल्या 100% आपली एवढी मेहनत आहे म्हणजे आपल्याला गुलाल भेटणार. गुलाल भेटणार म्हणजे हे तुमचं होतच. म्हणजे असं काय गाडीवर जॉकी कोण होता? स्वप्नी दादा होते. तर असं काय झालेलं होतं की गाडी म्हणजे 2 नंबर मध्ये बसली, 1 नंबर मध्ये नाही बसली? गाडी रेषेपर्यंत तरी 1 नंबर मध्ये धावत होती. थोडक्याच्या रेषे म्हणजे जवळच्या आसपास थोडा पावलात फरक झाला, थोडासा पावलात जो फरक झाला. आजचं जे नियोजन केलेलं आहे मैत्री ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप, तर त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगा? नियोजन तर खरोखर खूप चांगलं होतं आणि एवढं मोठं प्रेक्षकांसाठी जोडी ठेवली होती. ते पण प्रेक्षक काही मनापासून काही म्हणजे लकी ड्रॉ काढलं आणि कोणाच्या वाट्याला गेली काय माहिती जोडी. नाही म्हणजे ते अजूनपर्यंत तिथं हे नाही झाले. तर तेही त्यांचं खूप चांगलं होतं असं तुम्ही सांगता. 1 नंबर नियोजन होतं. आज जे तुम्ही मानकरी म्हणजे गुलालाचे ठरलेले आहेत, तर आजच्या शर्यतीसाठीचे तुमचे मित्रपरिवार असो किंवा घर परिवार यांचा कसा साथ होता आज? घरपासून साथ असले आहे म्हणून तर जोडी आपली आहे. कारण या क्षेत्रात म्हणजे घरच्यांची पहिली साथ पाहिजे. तर म्हणजे आपण नाद करू शकणार, घरच्यांची साथ नसेल तर आपण नाद काय करू शकत नाही. बरोबर आहे, ते तर आहे. कारण की पूर्ण जो घर परिवारचा साथ असेल तरच आपण जे बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो. कारण आपण घरी जर नसलो, थोड्या कारणासाठी बाहेर असो, तर घरच्यांनी थोडं तरी पेंडा पाणी तरी बैलांना केलं पाहिजे आणि करतात. याची म्हणजे आमच्या घरातली गुड्डी असेल बोला की माझी किंवा मिसेस असेल बोला, थोडंफार म्हणजे मदत बैलांसाठी करतात. ते म्हणजे त्यांचं सहकार्य पण खूप सहकार्य असतो. आपले जे फॅन्स आहेत म्हणजे आता तुम्हाला बघणारे खूप जण आहेत गाडी तुमची, तर त्यांना तुम्ही आनंदामध्ये काय सांगाल? आनंद काय नाही, आपलं फक्त आपल्यावर आणि आपल्या बैलांवर असेच विश्वास ठेवा आणि अजून आपली अशीच मैत्री वाढवा तुमच्याशी जे अजून. म्हणजे कारण की आणि एक मला सांगा की आता जे तुम्ही गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत, तर येणाऱ्या वर्षामध्ये कसं असणार नियोजन गुलालासाठी? नियोजन गुलालासाठी म्हणजे एकच की एक या बैलांकडनं अपेक्षा एकच आहे की आपल्याला फक्त एक बंदरला याही कोणत्या तरी याच्यात नंबर द्यावा 3 मध्ये एकच. कारण 2 वर्ष आम्हाला बंदरला गुलाल भेटला नाही, म्हणजे खूप प्रयत्न केले पण थोडक्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत होतो. आपण एक आपल्याला कुठेतरी बैलाही आपल्याला एक आपले नियोजन किंवा मेहनत कामगिरी तर 100% बैलांवर चांगले, फक्त एक 3 मध्ये गुलाल बैला हीच फक्त अपेक्षा त्यांच्याकडे, हीच त्यांच्याकडनं जी अपेक्षा. तर तुम्ही जे आजच्या गाडीवरचे जॉकी होतात, तर तुम्ही आनंदामध्ये काय सांगाल? आनंदामध्ये काय सांगणार, चांगली एवढी धावली, चांगले म्हणजे चांगले याच्या पुढे पण चांगले धावणार, याच्या पुढेही चांगले धावणार. म्हणजे हे तुम्ही पहिल्यांदाच या गाडीवर जॉकी बसलेला होता? गाडी 2-3 वर्ष गाडीवर बसली. याच गाडीवर तुम्ही बसला? म्हणजे याच्या अगोदर कोणती दुसरी गाडी हाकललेली? बांद्राला प्री क्वार्टरला तुम्ही गाडी हाकललेली होती. म्हणजे असं काय झालं की गाडी 2 नंबरची मानकरी झाली, 1 नंबरची नव्हता? म्हणजे कारण की आता जे तुमचे मालक आहेत त्यांनी एक तर मला सांगितलं, पण खरी जी गाडी हाकलणारे तुम्ही होतात, तर असं काय झालेलं होतं की गाडी 2 नंबर मध्ये बसली? थोडा हरण्या कमी आला, थोडा पावलांत फरक झाला. पण नाही ते राजा पलता होता. तर कसं काम होणार आहे आता या गोष्टीवर?
थोडाफार फरक होतोच असं मागं पुढं. फरक तर प्रत्येक गोष्टी म्हणजे खेळ आहे, खेळामध्ये पाठीपुढे नक्कीच होणार. तर म्हणजे कसं होणार आहे याच्यावर आता या गोष्टीवर तुमचं काम, कारण की एक चूक आपल्याला लगेच समजलेली आहे, तर या चुकीवर काम कसं होणार आहे? नंतर पुढचा नियोजन बघू कसं काय गाडी बैल कसा पुढचा कसा पळेल त्याचे ट्राय करू आम्ही प्रयत्न करत राहू. प्रयत्न तुम्ही करत राहणार आहे. तर खूप खूप शुभेच्छा. तर तुमच्या प्रवासासाठी पण खूप खूप शुभेच्छा. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या शर्यतीसाठी पण, आणि आज जे तुम्ही जे गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी स्वतः आशा करतो की नक्कीच जे तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये जे अजून जे गुलालाचे मानकरी व्हाल, तर तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर हे जी मुलाखत आहे मी इथेच संपवतो. आशा करतो की नक्की आपल्याला आवडली असेल. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ही जी बैलजोडी आहे खूप मेहनतीचे, म्हणजे हा जो दादा असा किंवा त्यांचे बंधू जे दुसरे पण आहेत, तर त्यांची मेहनत खूप असते म्हणजे आपल्या जे ग्रामीण भागातले जी बैलजोडी असते, ही प्रत्येक बैलजोडीची प्रत्येक बैलांसाठी बोला किंवा त्यांचा जे म्हणजे त्यांचा खेळ आहे, हा एक प्रकारे आपण जसं खेळ खेळतो तसं हे खेळ खेळतात. तर यांची त्यासाठी खूप जास्त मेहनत असते, आणि मेहनतीसाठी नक्की एकतरी आपला जो सेल्यूटच्या रूपाने लाईक तुम्ही देऊ शकता या व्हिडिओला. तर ही जी व्हिडिओ मी इथंच संपवतो. नक्की मला सांगा की व्हिडिओ कशी वाटली म्हणून.